परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव असो की या उपवास समयामध्ये क्राइस्ट चर्च कमिटीने सेशनने मला ही संधी दिली की 40 दिवस सकाळ व संध्याकाळ परमेश्वराच्या वचनाचे सेवा करावी आणि ही भक्ती चालवावी. खरोखर प्रभू किती अद्भुत आहे याची प्रचिती आज आपण घेणार आहोत, कारण की आज जागतिक प्रार्थना दिन देखील आहे. संध्याकाळी महिला मंडळ या कार्यक्रमाचं संचालन करणार आहे आणि यामुळे आपण विशेष करून त्याच विषयाला धरून थोडक्यामध्ये बोध घेणार आहोत आणि त्यानंतर तेलाचा अभिषेकाचा लाभ घेणार आहोत. आणि लोकशुभ वर्तमान पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये ठेवूया, यासाठी की जे 2-3 वचन आहे त्याकडे आपण लक्ष लावणार आहोत. लोकशुभ वर्तमान याचा 2रा अध्याय आणि वचन 36 ते 38 हे 2 वचन याकडे आपण लक्ष लावूया. खरोखर स्त्रियांचा योगदान कोणत्याही मंडळीसाठी महत्वाचं आहे आणि आज या मंडळीसाठी देखील महिला मंडळ, मी अनेकदा म्हणत असतो की महिला मंडळ जे आहे ते कोणत्याही मंडळीचं पॉवर हाऊस असतं. महिला जर पेटलेल्या आहे, घरातल्या स्त्रिया जर वचनामध्ये, सेवेमध्ये, प्रार्थनेमध्ये आहे तर निश्चितच ती मंडळी सामर्थ्याने भरलेली असते. आता सन्माननीय साठे साहेबांनी सांगितलेलं की पंडितबाई ज्या माझ्या सासूबाई होत्या त्यांनी देखील इथे सेवा केलेली आहे. आणि महिला मंडळाच्या बद्दल मला निश्चितच कौतुक वाटतं, कारण की जवळपास मागील 28 ते 30 वर्ष फार जवळीक आहे आणि त्यांना देखील माझ्याबद्दल अतिशय प्रीती आहे. आणि विशेष करून आज या एक स्त्रीकडे आपण बघत आहोत. हन्ना या संदेशीचं नाव आहे. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्य काळ सांगितल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली होती. आता ती 84 वर्षाची विधवा असून, महत्वाचा मुद्दा आता सुरू आहे, मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत होती. उपवास व प्रार्थना करून ती महिला, जी वय 84 आहे, ज्यांना वृद्ध महिला म्हणतो, जी विधवा देखील आहे, ती मंदिर सोडून न जाता, फार महत्वाची गोष्ट आहे. कारण की या दिवसामध्ये अनेक लोकांना असं वाटतं की बाबा हे मंदिर, ते मंदिर, तिकडे जायचं की तिकडे जायचं, फार उत्सुक असतात ते की इथे तिथे तिथे. परंतु मी एकच प्रश्न आपल्या सर्वांना विचारू इच्छितो की त्या मंदिरातला येशू, या मंदिरातला येशू किंवा आपल्या क्राइस्ट चर्चचा येशू वेगवेगळा आहे का हो? किंवा तिथे फार मोठे ब्लेसिंग ठेवणारा येशू आहे आणि इथे फार कमी ब्लेसिंग देणारा येशू आहे, असं काही आहे का? तसं काही नाही, तसं नाही. परंतु आपल्याला कुठेतरी विश्वास असा असतो की नाही, तिथे खूप गर्दी असते आणि तिथे काहीतरी वेगळं, त्यामुळे आपण तिथे धावतो. परंतु ह्या विधवेच्याकडे जेव्हा आपण बघतो, तिच्या समोर एक मंदिर होतं आणि ते मंदिर सोडून न जाता वचन असं शिकवतं की ती उपवास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे, रात्रंदिवस सेवा करत असे. आणि ते सेवेचं काहीतरी उद्दिष्ट देखील तिच्या समोर होतं. या स्त्रियांना आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत उद्दिष्ट नाही, एम नाही, ऑब्जेक्ट्स नाही, तोपर्यंत आपण कोणत्या पण क्षेत्रात पुढे जाऊ शकत नाही. आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये योग्य प्रकारे वाटचाल करू शकत नाही. हे तर आत्मिक क्षेत्र आहे. परमेश्वर म्हणतो की तुमची निर्मिती, मनुष्याची निर्मिती, भक्तजनांना बोलवणं हे एक निश्चित उद्दिष्टासह आहे. आज आपण इथे बसलेलो आहोत, ऑनलाईन आपण जॉईन झालेलो आहोत. प्रत्येकाला देव हे सांगते की तुझं उद्दिष्ट जीवनाचं जाणून घे. नंबर 2, या 40 दिवसामध्ये तुझ्या समोर कोणतं उद्दिष्ट आहे जे घेऊन तू उपवास व प्रार्थना करत आहे. आणि जर काहीच उद्दिष्ट नाही की दरवर्षीप्रमाणे जर मी उपवास या वर्षी देखील करत आहे, तर मला सांगू द्या
ही उपासना देवाला अनेकदा मान्य नाही. कारण की वचन आम्हाला सांगतं की तू तुझी आराधना भक्ती आत्म्या आणि खरेपणाने करायची. दरवर्षीपर्यंत विधी परंपरापेक्षा तुला खऱ्या मनाने एक विदिष्ट उद्दिष्ट सह, जसं मी उद्दिष्ट घेऊन आलेलो आहे जगात, त्याप्रकारे तू पण जगात उद्दिष्ट घेऊन आलेला आहे. ते उद्दिष्ट काय आहे? या स्त्रीच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला तिचं उद्दिष्ट पुढच्या वचनामध्ये कळतं. तिने त्यावेळी वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस ती त्याच्या विषयी सांगू लागली. त्याच्या विषय म्हणजे कोणाच्या बद्दल? प्रभू येशूच्या विषयी. की मी ज्या येशूची, ज्या मसीहाची, ज्या तारणाऱ्याची वाट बघत आहे तो जन्मास आलेला आहे. कारण की याच्या मागे जर आपण बघितलं तर येशू ख्रिस्ताचा जन्म आहे. तो जन्मला आहे आणि मला ही गोष्ट माझ्या परमेश्वराने दाखवलेली. आता येशू काही जन्मतात महान मोठी सेवा करत होता असं काहीच नव्हतं. तो एक सामान्य बालकाप्रमाणे या जगामध्ये आलेला होता, एक मनुष्य म्हणून जगामध्ये आला होता. परंतु बघा, जेव्हा सेवक किंवा सेविका आपलं जीवन देवाच्या वचनात उपवास व प्रार्थनेसह स्वतःला मंदिरासाठी आणि देवासाठी समर्पित करतात, देव त्यांना काहीतरी अद्भुत गोष्टी दाखवतो. आणि तिला ही सेवा करत असताना ही बाब निदर्शनात आली की जी सेवेची माझ्यासाठी देवाने संधी उपलब्ध करून दिली, जी देवाची योजना होती की मी या जगामध्ये त्या तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म घेताना बघावं आणि त्याच्याबद्दल जगाला सांगावं की यरुशलेमची मुक्तता. यरुशलेम म्हणजे आता जगातले आपण सर्वजण आहोत, ते नवीन यरुशलेमाची वाट बघत आहोत. आपल्याला माहिती आहे सियोन देश हमारा है देश, रहते हम परदेश, जाएंगे अपने. त्या यरुशलेमेची मुक्ततेची वाट आहे, जे पापाच्या बंधनात, शापाच्या बंधनात आहे. देवाचा पुत्र आता प्रगट झालेला आहे आणि आता देवाचं राज्य आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, या स्त्रीला देवाने हे दर्शन दिलेलं आहे, विजन दिलेलं आहे आणि ते तिला पूर्ण होताना दिसताना ती आनंदाने सगळ्यांना आता सांगू लागलेली आहे. आज जागतिक प्रार्थना दिन आहे आणि आज महिला संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण भक्तीमध्ये येणार तर निश्चित देवाच्या वचनातून तुमच्याशी आणि माझ्याशी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. या मंदिरामध्ये सेवा करत असताना, या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा बहुत असा काळ मी देवामध्ये घालवला असताना देवाने मला कोणता आशीर्वाद दिलेला आहे, कोणतं विजन दिलेलं आहे. हो प्रियांनो, हे उपास आणि प्रार्थना हे अतिशय महत्वाचं आहे. सुरुवातीचा म्हणजे बुधवारच्या दिवशी जेव्हा आपण राखीचा बुधवार सादर केला त्या दिवशी मी सांगितलं की मनुष्य हा मर्त आहे, माती आहे, मातीला जाऊन मिळणार. त्यामुळे तुम्हाला आणि मला आपलं जीवन जगत असताना या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे की आपलं जीवन क्षणिक आहे आणि क्षणिक आहे तर तुम्हाला आणि मला लीन आणि नम्र व्हायला पाहिजे. काल कदाचित आपण ऑनलाईन संदेश माझा ऐकला असेल, आपल्या ग्रुपवर आहे आणि जर नाही ऐकला तर अवश्य बघा. युट्यूबवर पण आहे, फेसबुकवर आहे, आज पण रेकॉर्डिंग होत आहे. नियमित तुमच्या ग्रुपपर्यंत, क्राइस्टचर्च ग्रुपवर होतं. काल विषय हा होता पस्तावा आणि पश्चाताप. पस्तावा वर्सेस पश्चाताप. पण तुमचा आणि माझ्या जीवनामध्ये अनेकदा जो प्रार्थना असते किंवा सादरी करते पस्तावा असतो. पस्तावा म्हणजे, आता मी पूर्ण डिटेल सांगत नाही कारण की आजचा विषय माझा वेगळा आहे, परंतु आम्हाला देवाला पस्तावा नको, देवाला पश्चातापी हृदय हवं आहे. कारण की पश्चाताप मध्ये काहीतरी सोडावं लागतं, काहीतरी त्याग करावा लागतो. या स्त्रीने आपलं घर, आपला संसार, विविध जगिक आणि भौतिक जबाबदारी बाजूला सारली आणि मंदिरामध्ये ती वेळ घालवत होती. या 40 दिवसामध्ये या स्त्रीपासून आम्हाला शिकायचं आहे की उपवास करत असताना, प्रार्थना करता एक प्रार्थनेचं द्वार, प्रार्थनेचं मंदिर तुमच्या आणि माझ्यासाठी उघडलेलं आहे. आणि त्यामुळे प्रार्थना या उपवास समयामध्ये बहुत महत्वाची आहे. अनेक जण उपवास करतात परंतु ते म्हणतात सॉरी, आम्ही इतकं बिझी असतो, आम्हाला इतकीच जबाबदारी आहे, आम्हाला इतके कामाचा ताण आहे की आम्ही उपवास तर धरतो खरा, परंतु प्रार्थनेला वेळ मिळत नाही. किंवा आम्ही जसं वर्षभर प्रार्थना करतो तेवढाच वेळ आम्ही या 40 दिवसात देखील प्रार्थना करतो. मग काय विशेष आहे?
हे 40 दिवस आणि उपवास आणि प्रार्थनेमध्ये तुम्ही देवाला उपवास सादर करत आहे, मग प्रार्थनेची जोड आणि ती देखील वेळ देऊन प्रार्थनेची जोड त्याच्या बरोबर आहे का नाही याच परत एक बार आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपल्यामध्ये आपण आपला जेवण आणि भोजन याचा त्याग करत आहे, तर त्यामुळे काहीतरी गोष्टी तुम्हाला आणि मला मिळवण्यासाठी आता काहीतरी देवाला अधिक देण्याची गरज आहे. नियमित प्रार्थना जी होती ती रेग्युलर प्रार्थना, आणि या प्रार्थनेमध्ये आता तुम्हाला आणि मला बदल स्वतःला जाणवला पाहिजे. पहिले तर स्वतःला जाणवत नाही तर देवापर्यंत दिवसामध्ये मी काहीतरी विशेष देत आहे. आणि यासाठी प्रियांनो, आजचा जो विषय आहे तो जागतिक प्रार्थना दिवस की उपवास समवेत तुम्हाला आणि मला प्रार्थनेची गरज आहे. मग प्रार्थनेद्वारे होणार तरी काय, आणि दोनच उदाहरण मी घेणार आहे आणि मग मी संपवणार आहे. की आपण जेव्हा मोशेकडे बघतो आणि जुन्या करारामध्ये आपण जातो आणि निर्गम मध्ये असं दिसतो की 40 दिवस आणि 40 रात्र जेव्हा मोशे त्या डोंगरावर गेलेला आहे, आणि तिथे वचन आपण जर बघितलं निर्गम याचा अध्याय 34 आणि वचन 28 मध्ये असं लिहिलेलं आहे की मोशे ते परमेश्वराबरोबर 40 दिवस व 40 रात्र होता. तेवढ्या अवधीत त्यांनी भाकर खाल्ली नाही आणि पाणीही प्याला नाही, आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे 10 वचने लिहून ठेवलेली होती. ते त्यास प्राप्त झाली. बघा इथे आम्हाला काय दिसत आहे, मोशे 40 दिवस आहे, 40 रात्र आहे, तो एका जागेला जिथे परमेश्वराने त्याला बोलावलेला आहे, जिथे मी तुझी भेट घेणार आहे आणि मी तुला काहीतरी भेट वस्तू देणार आहे, ज्याची गरज तुला नुसतं तुलाच नाही तर तुझा राष्ट्र आहे, ज्याचं नेतृत्व तू केलेलं आहे, जे येणाऱ्या दिवसामध्ये एक इस्रायल राष्ट्र म्हणून उभं राहणार आहे, त्याच्यासाठी मी तुला काहीतरी देत आहे. आणि आपल्याला असं दिसून येते की मोशेला ती गोष्ट प्राप्त झालेली आहे. त्याला काय प्राप्त झालेलं आहे, त्याला नुसत्या 10 पाट्या प्राप्त झाल्या नाही, तर त्याचं वरचं वचन जर असं लिहिलेलं आहे 27व्या वचनामध्ये, मग परमेश्वर मोशेला म्हणाला की ही वचने मी जे काही तुला सांगत आहे ते लिहून ठेव. अनेक लोकांना म्हणतात की अरे मोशेला नुसते 10 आज्ञा दिलेल्या आहे पाटीवर लिहून. नाही, काही वचने काही शिक्षण 40 दिवसात परमेश्वराने नियमित त्याला दिलं. नुसतं 40 दिवसामध्ये 10 पाट्या दिलेल्या नाही. देवाच्या सहभागीत राहत असताना देवाने 40 दिवस 40 रात्रामध्ये त्याला अनेक वचनं दिलेली आहे. अनेक वचनाच्या द्वारे तो त्याच्याशी बोललेला आहे, आणि तो म्हणतो की ते सर्व वचन तू खाली गेल्यानंतर लिहून ठेव, यासाठी की या वचनाप्रमाणे मी तुझ्याशी व इस्रायली लोकांशी करार केलेला आहे ते लोकांना कळेल. व ते वचन कोणते होते आपण पहिले बघितले. पहिले 5 पुस्तकं मोशेने लिहिलेले पुस्तकं त्या 40 दिवसामध्ये प्राप्त झालेले आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, देव तुम्हाला आणि मला तुम्ही कशा प्रकारे सादर होते त्या हिशोबाने तुम्हाला रिवॉर्ड किंवा अवॉर्ड देतो. तुमचं आणि माझं हृदय आणि अंतकरण तो जाणतो की याची गरज काय आहे, याची अपेक्षा काय. आणि मी नेहमी शिकवताना म्हणत असतो की देव मोठा आहे, देव सार्वभौमिक आहे. देवाने सर्व पृथ्वी निर्मित केली, तेव्हा आपलं मागणं, आपलं त्याच्या समोर सादर होणं देखील तेवढं मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं. थोर देवाच्या समोर आपण क्षुल्लक गोष्टी, देहिक गोष्टी, जगिक गोष्टी मागतो तर मला सांगू दे, देव नाराज नाही होत. पण देवाला वाईट वाटतं की तू एवढ्या मोठ्या थोर देवाच्याकडे एवढ्याशा गोष्टी मागितल्या. देव शिकवतो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो की आधी माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा, आधी माझ्या राज्य आणि माझ्या धार्मिकतेसाठी झटा, पहा मी इथं सर्व काही मी तुम्हाला देणार आहे. यस, देवाने तुम्हाला आणि मला सर्व काही ऑलरेडी दिलेलं आहे, त्यामध्ये आपण वास्तवच करतो. परंतु देव म्हणतो हे मिळवण्यासाठी तर ते तुला सहज मिळतील, परंतु धार्मिकता आणि देवाचं राज्य मिळवण्यासाठी तुला झटावं लागणार आहे, तुला परिश्रम करावे लागणार. आणि यासाठी उपवास व प्रार्थनेची गरज आहे. ते सहजासहजी मिळत नाही. आज मोशे 40 दिवस 40 रात्र खाता न पिता तिथे देवाला सादर होत असताना तो जेव्हा येतो, तो नुसतं वचन घेऊन येत नाही, नुसत्या पाट्या घेऊन येत नाही,
तर जेव्हा तो येतो तेव्हा तो बदललेल्या स्वरूपामध्ये येतो. प्रेज द लॉर्ड. यस, की त्याचा चेहरा इतका चमकत असतो, त्याचा चेहरा इतका प्रखर प्रकाशाने भरलेला असतो की बघणारे लोक भ्याले, असं वचन शिकवतं आम्हाला. बघणारे लोक त्याच्याकडे बघून भ्याले. हो, परमेश्वर एवढा पवित्र आहे, त्याचं वचन आम्हाला सांगतं की जो कोणी त्याला बघेल तो जीवित राहू शकत नाही. एवढं प्रखरतेने तो भरलेला आहे, सामान्य नेत्र त्या देवाला बघू शकत नाही. इव्हन मोशे सुद्धा बघू शकत नाही, हे आम्हाला पवित्र शास्त्र शिकवतं. तर आपल्या आणि सर्वसामान्य लोकांचं काय? परंतु प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की जेव्हा आपण देवाच्या समक्ष 40 दिवस आणि 40 रात्र उपवास बरोबर प्रार्थनेमध्ये टिकून राहतो, तेव्हा त्याचा तेज, त्याचं सामर्थ्य, त्याचे वचन आम्हापर्यंत येतात. मोशेला काय हवं होतं? मोशे नेतृत्व करत होता लाखो लोकांचं. येणाऱ्या दिवसामध्ये एक महान इस्रायल राष्ट्र, जे आज पण या जगामध्ये महानच आहे, ते राष्ट्र, आणि त्या राष्ट्राला चालवण्याकरता काहीतरी हवं ना, कॉन्स्टिट्यूशन हवं, काहीतरी नियम पद्धत हवं, आणि ते बुद्धीच्या पलीकडे मोशेच्या होत्या. आणि देवाने तो नियमशास्त्राचा करार त्याच्या हातात दिलेला आहे, त्याच्या बुद्धीत दिला. तो परत पृथ्वीवर आला आणि ते सर्व लिहून त्यांनी आपल्या या सर्व राष्ट्राला जो नियम आणि करार दिलेला आहे तो आजवर ते लोक पाळतात. प्रेज द लॉर्ड. बघा किती मोठं ब्लेसिंग आहे. नुसतं पाट्या घेऊन आलेला नाही, तो कॉन्स्टिट्यूशन घेऊन आलेला. आपल्याला भारतामध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल किती अभिमान आहे. या दिवसामध्ये जास्तच जिकडे तिकडे अभिमान दिसतो. निश्चितच आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल, आपल्या संविधानाबद्दल अभिमान पाहिजे. हो प्रियांनो, हा मोशे नेतृत्व करण्याकरता, राष्ट्राचा पुढारी बनण्याकरता जेव्हा पुढे गेला, देवाने त्याला जे काही दिलं ते अद्भुत असं होतं. आज ते कॉन्स्टिट्यूशन आपल्या हातामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. ते बदलले नाही. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र म्हणून या जगामध्ये आला, त्यांनी बदललं का कॉन्स्टिट्यूशन? आता मी देव म्हणून आता मी जगात आला, आता मोशेचं कॉन्स्टिट्यूशन आहे, आता माझं कॉन्स्टिट्यूशन बन नाही. डोंगरावरील प्रवचनामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांनी आणखीन स्पष्ट केलं. परंतु तो म्हणतो, मी नियमशास्त्र बदलावयास नव्हे तर मी पूर्ण करावयास आलो आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते पूर्ण करण्याचे साठी कोणाला ते पाळायचंय? ते तुम्हाला आणि मला पाळायचं. परंतु ते प्राप्तीसाठी जे प्रयत्न आहे ते महत्वाचे आहे. आणि ते प्रयत्न हे आहे की मोशे डोंगरावर गेला, त्यांनी उपवास प्रार्थना केली आणि ते त्याला प्राप्त केलं. प्रभू येशू ख्रिस्त देखील 40 दिवस आणि 40 रात्र अरण्यात आणि उपवास करत होता. आणि उपवास करत असताना आपल्याला असं दिसून असतं की देवाच्या वचनामध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये तो इतका मजबूत झाला की बाहेर आल्यानंतर लगेच परीक्षेला सामोरे गेला. सैतान उभा होता त्याची परीक्षा घेण्यासाठी. आणि परीक्षेला उत्तर देत असताना आपल्याला दिसून येतं की त्यांनी कशाचा आधार घेतला? परत हेच कॉन्स्टिट्यूशन जे मोशेपासून प्राप्त झालेले, ते देवाचं वचन त्याने हातामध्ये घेतलं. ते हातात त्याच्या हृदयात कोरलेलं होतं. आणि ते हृदयातलं वचन जेव्हा तो सैतानाच्या समोर घेऊन उभा राहतो, सैतानाला पळावं लागलं. प्रेज द लॉर्ड. सैतानाला पळ काढावा लागला, कारण की त्याला कळालं की मी 3च प्रश्न विचारले, परंतु हे 3 प्रश्नातून मला आता निश्चितच ही बाब कळालेली आहे की देवाच्या वचनाचं सामर्थ्य इतकं आहे की त्याच्याद्वारे निर्माण करताना नव्हे तर हे देणारा आणि घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपासून मला पळावं लागणार. आणि त्यामुळेच जेव्हा शिष्य म्हणतात की ह्याच्यामध्ये सैतान लागलेलं आहे, फेब्रुवारी मधून आम्हाला का हे जी जात आहे ती काढता आलं नाही, का ह्या भूताला किंवा या त्रास देण्याला आत्म्याला घालवताना, तेव्हा येशू त्यांना म्हणतो उपवास व प्रार्थनेच्या शिवाय ही जात त्याच्यातून घालवता येणार नाही. आज अनेक जण सैतानाच्या बंधन आहे, पापाच्या बंधनात आहे, देहाच्या बंधनात आहे, जगातल्या सर्व अशुद्ध आणि दैहिक गोष्टीच्या बंधनात आहे. आणि प्रश्न हे विचारते की प्रभू कसं आम्ही यापासून मुक्त होऊ? प्रभू आम्हाला कशी सुटका मिळेल? प्रभू यापासून आम्ही कसं बाहेर पडू? येशू आज परत एक बार मला म्हणत आहे आणि आपल्याला म्हणत आहे की 40 दिवस 40 रात्र उपवास केल्यानंतर ते पवित्र वचन आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. त्यामुळे मी जेव्हा उभा राहतो आणि म्हणतो येशू म्हणतो की सैतानातून निघ, आणि आम्ही म्हणतो येशूच्या नावामध्ये सैतान, आम्ही म्हणतो निघ, तर सैतानाला पळावं लागतं. का?
दुसरं नावच नव्हे तर नावानुरूप आमचं ख्रिस्ती जीवन देखील त्याला दिसतं. प्रेज द लॉर्ड. आमचं ख्रिस्ती नावामुळे तो पळत नाही, येशू या नावामुळे देखील पळत नाही. कारण की माझ्या नावाने पुष्कळ जण येतील असं वचन आम्हाला शिकतं. परंतु सैतान तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये वचन देखील तपासतो. आणि याच प्रियांनो, येशूने जे वचन प्राप्त करून वचनाच्या द्वारे तो लढा दिलेला आहे, ज्याला म्हटलेलं वचनाची तलवार घेऊन लढा केलेला आहे. एपिस्करास पत्रामध्ये लिहिलं आहे की वचनाची तलवार त्यांनी आपल्याकडे ठेवली आणि त्या तलवारीच्या द्वारे सैतान घालवला. आज तुमच्या आणि माझ्या हातामध्ये ही तलवार. परंतु प्रश्न हा येतो की तलवार तर आहे, परंतु ती चालवता येत नाही. ती चालवता येत नाही. प्रार्थनेच्या द्वारे या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला ही गोष्ट मागायची. देवा परमेश्वरा, हे माझ्या हातापर्यंत आलेलं आहे, आता माझ्या हृदयापर्यंतला जाऊ दे. या 40 दिवसामध्ये मी उपवास ठेवत असताना हे वचन वाचणार आणि वचन माझ्या मनामध्ये रुजावं. नंबर 1. नंबर 2, माझ्या कृतीतून दिसावं, यासाठी मी प्रार्थना करत आहे. यासाठी मी प्रार्थना करते. ती वृद्ध हन्ना नियमित मंदिरात वस्ती करून राहिली, मंदिराची सेवा करत राहिली. सेवा करणं म्हणजे आता तिने काय केलं असं हे आपल्याला स्पष्ट कळतं. तिला काही झाडलोट कर सेवा होती, ती प्रार्थनामय एक संदेष्टी म्हणून सेवा करत होते. सुरुवातीला संदेष्टी म्हणून, आणि संदेष्टीची सेवा करत असताना ती वाट बघत होती की तो मसीहा येणार आहे. आणि आज आपण कोणाची वाट बघत आहोत? आपण देखील तीच वाट बघत आहोत ना. जी संदेष्टी ती महिला वाट बघत होती उपवास व प्रार्थनेचं, तीच वाट आपण देखील बघतोय की माझा येशू लवकर येणार आहे आणि तो मला काय घेऊन जाणार आहे. तो त्या राज्यामध्ये जिथे तो माझ्यासाठी घर निर्माण करत आहे तिथे तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि शेवटला मुद्दा आपल्याला असं दिसतं की ह्यामध्ये आपल्याला वचन दिसतं लोक शुभवर्तमानामध्ये, की आताच आपण एक वचन वाचलेले मत्ती शुभवर्तमानामध्ये आपल्याला असं दिसतं की येशू त्या डोंगरावर चढला मत्ती 17व्या अध्यायामध्ये, आणि येशूचं रूपांतरण झालेलं आहे. वचन मी वाचतो, मत्ती 17 आणि पहिलं वचन. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्या बरोबर उंच डोंगरावर एकांती नेले आणि तिथे ते मिळून जेव्हा प्रार्थना करत होते, वचन असं सांगतं, तेव्हा त्याचे, कोणाचे? येशूचे रूप त्यांच्या देखत पालटले, त्याचं मुख सूर्यासारखं तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. बघा, मोशे 40 दिवस डोंगरावर आहे, रूप पालटलेलं आहे. लोकांनी बघितलं आणि जाणलं की हा परमेश्वराची भेट घेऊन आलेला आहे आणि परमेश्वरापासून प्राप्त झालेली भेट घेऊन आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. इथे आम्हाला दिसतं येशू डोंगरावर चढला, शिष्यांना पण घेऊन गेला. फार महत्वाची केस, तो एकटा गेला नाही. मोशे एकटा गेला, परंतु यावेळेस त्या 3 प्रिय शिष्यांना तो घेऊन गेला. डोंगरावर असताना आम्हाला असं दिसतं की तो प्रार्थना करत असताना त्याचं रूप पालटलं. आणि ह्यांचं रूप पालटलं का तिघांचं? नाही. हे दर्शक म्हणून एक निश्चित त्यांचं ऑब्झर्वर म्हणून तिथे होते आणि त्यांनी त्याचं रूप बघून ते चकित झाले आणि त्यांना काही गोष्टीची जाणीव झाली. पहिली गोष्ट आहे की त्यांनी 2 लोकांना तिथे बघितलं. कोण 2 लोक होते येशू बरोबर? मोशे आणि एलिया. मोशे आलेला बघा डोंगरा. मोशे जो नियमशास्त्राचं प्रतीक आहे, तर एलिया हा संदेशाचं प्रतीक आहे. आणि त्यांच्या बरोबर येशू चर्चा करताना त्याला दिसला. हो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या या चमकणारं रूप ही गोष्ट आता दाखवत आहे की येशू आता मोशेपेक्षा पण श्रेष्ठ आहे. नियमशास्त्र देणारा तोच आहे. तो एलिया संदेष्टापेक्षा पण श्रेष्ठ आहे आणि संदेष्टा म्हणून येशू या जगामध्ये आलेला आहे. आणि त्याचं रूप बघून त्यांनी जाणलं की हा संदेष्टा नाही, हा मोशे नाही, तर हा देवाचा महान अभिषिक्त पवित्र पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, की तुम्हाला आणि मला जेव्हा डोंगरावर आपण जातो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून प्राप्त होणार? आज देव तुम्हाला आणि मला सामर्थ्याने भरण्यासाठी तयार आहे, परंतु तुमची आणि माझी प्रार्थना
या डोंगरावरील प्रार्थना असणं गरजेचं आहे. येशूचं जे प्रवचन आहे, जे त्यांनी नियमशास्त्रावर दिलेलं आहे, त्याला काय म्हणतात? डोंगरावरील प्रवचन. काय म्हणतात? डोंगरावरील प्रवचन. कारण की डोंगरावर काहीतरी अद्भुत गोष्टी आहेत. आज तुम्ही म्हणा की पाळक साहेब तुम्ही बरोबर म्हणतात, पण आमच्याकडे ना समस्यांचं डोंगर झालंय हो. इकडे आजारपणाचं डोंगर 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 एवढं झालेलं आहे. आज आमच्याकडे विविध डिप्रेशन, टेन्शन, भीतीचं मोठं डोंगर झालंय. त्याच्या खाली आम्ही दबून गेलो. त्याच्या खाली, डोंगराच्या खाली आम्ही दबलेलो. आम्ही कसं बाहेर पडावं हेच आम्हाला कळत नाही. देव हे म्हणतो, ते डोंगरावर तुम्ही उभे राहा. प्रेज द लॉर्ड. डोंगराच्या खाली जाऊ नका, कारण की तुम्ही डोंगराच्या खाली दबणारे नाही, तर डोंगरावर चढून आराधना करणारे लोक आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही उपवास करत आहात, तुम्ही प्रार्थना करत आहात, तुम्ही मोशे सारखे आहात. तुम्ही उपवास करत आहे, तुम्ही प्रार्थना करत आहे, तुम्ही येशूचा कित्ता घडवत आहात. त्यामुळे तुम्ही डोंगराच्या खाली नव्हे, तर डोंगराच्या वर आराधना करणारे लोक आहे. आणि लक्षात ठेवा, जे डोंगरावर आराधना करतात, जे डोंगरावर उभे राहून प्रार्थना उपवास करतात, त्यांचं रूप बदलतं. प्रेज द लॉर्ड. मोशेचं रूप बदललं, प्रभू येशूचं रूप बदललं. तुमचं आणि माझं रूप बदलणार नाही का? निश्चितच बदलणार आहे. कारण की निश्चितच आम्ही मोशे, आम्ही प्रभू येशू ख्रिस्त यांचा कित्ता घडवणारे लोक आहे. परंतु त्यांनी कशा प्रकारे आराधना केली हे देखील महत्वाचं आहे. नुसतं डोंगरावर चढणं पुरेसं नाही. आम्ही समस्याला घाबरू नये, आम्ही प्रॉब्लेमला घाबरू नये, आम्ही डोंगराला किंवा समस्याला हे म्हणू नये की मी किती लहान आहे. आपण म्हणावं की माझा येशू महान आहे. डोंगरा तू किती जरी मोठा असला, समस्याचा डोंगरा तू किती जरी मोठा, व्याधी आणि विकाराच्या डोंगरा तू किती जरी मोठा असला, परंतु मी तुझ्या पायाखाली तुडवत येशू मध्ये विजय प्राप्त करणार आहे. कारण की मला अंधारात जगणारे नव्हे, तर मला प्रकाशात चालणारे लोक म्हणून या जगामध्ये पाठवलेलं आहे. मी अंधकाराची प्रजा नाही, तर मी प्रकाशाची प्रजा आहे. ज्या प्रकारे मोशे होता, त्या प्रकारे मी देखील या 40 दिवसामध्ये चालत असताना मला एक गोष्टीची जाणीव आहे की मी जेव्हा वचनात चालणार, जेव्हा मी उपवाससह प्रार्थना करणार, माझं रूप देखील पालटणार आहे. कदाचित चेहऱ्यावरून तेज दिसणार नाही, परंतु मुखातून येशू दिसणार आहे. ती संदेश हन्ना जेव्हा मंदिरामध्ये आपला दिवस घालवत होती, तेव्हा येशू याचं आगमनाचं तिला समजलं आणि तिने ती वार्ता सगळ्यांना आनंदाने सांगितली. आमच्याकडे 40 दिवसामध्ये अनेक वार्ता येणार आहे, अनेक दर्शन आम्हाला येणार आहे, अनेक आशीर्वाद येणार आहे. ते इतरांना देण्यासाठी तुम्हाला आणि मला सज्ज व्हायचं. परंतु आपण मंदिरामध्ये येत असताना आणि या दिवसामध्ये उपवास करत असताना जर प्रार्थनेचं जोड, प्रार्थनेची साथ आणि वेळ जर आपण प्रार्थनेला देत नाही, तर हा उपवास समय तुमच्या आणि माझ्यासाठी दरवर्षीप्रमाणे येणार आणि जाणार. काहीच पालटलेलं नसणार नाही. डोंगर आहे, समस्याचं डोंगर आहे, 40 दिवस संपलं तरी ते तसंच राहणार आहे. आजारपणाचं डोंगर आहे, ते तसंच राहणार आहे. आमच्यामध्ये काही बदल होणार नाही. का? कारण की आम्ही देवाच्या या वचनाचा आणि देवाने दिलेल्या 40 दिवसाचा अर्थ आणि महत्व जाणून घेतला नाही. आणि यासाठी आता तेल च्या अभिषेकासाठी आपण पुढे येत असताना मी सर्वांना विनंती करतो की जेव्हा तेल तुमच्या आणि माझ्या डोक्यावर लावण्यात येईल, हे पवित्र आत्म्याचं अभिषेकाचं तेल आहे. प्रार्थनापूर्वक अनेक समयापर्यंत प्रार्थना केल्यानंतर प्रभूने मला इथे पाठवलेलं आहे. मी माझ्या मर्जीने इथे आलेलो नाही. देवाची इच्छा होती, देवाची योजना होती की जा या मंदिरामध्ये, जे माझं मंदिर आहे, तिथे तू जा आणि काम करणारा तू नव्हे, काम करणारा मी आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही इथे यासाठी आलेले की देवाचं दर्शन घेणं, देवाच्या आशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहे. आणि मला सांगू द्या, अनेकांना आरोग्य मिळणार आहे, अनेकांचे अश्रू पुसले जाणार आहे, अनेकांच्या समस्या दूर होणार आहे आणि अनेकांना विश्वासात आणि प्रार्थनेत मजबूती प्राप्त होणार आहे. हा विश्वास ठेवून आपण पुढे येणार आहोत. दरवर्षी मी यायलाच पाहिजे, पुढे तेल लावूनच घ्यायला पाहिजे, एवढं पुरेसं नाही. नंबर 2, मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की आपल्या जीवनामध्ये महान गोष्टी, अद्भुत गोष्टी घडणार आहे. कारण की हे तेल आणि हे आशीर्वादाचा हा देवाचा आहे. आणि देव कोणतं पण कार्य किंवा त्याच्या मुखातून निघणारं वचन विफळ होऊन कधी त्याच्याकडे परत येत नाही. तुमच्यासाठी ही कृती, ही देवीय कृती आहे, ती महानच असणार. आणि यासाठी विश्वासाने सामोरे जात असताना जर देवाने तुमच्या जीवनामध्ये काही
बदल घडलेला आहे. तर निश्चितच भक्ती संपल्यानंतर मला भेटा आणि सांगा, यासाठी की इतरांनाही मला सांगता येईल, जशी हन्ना सांगत होती की मला मंदिराची सेवा करत असताना येशू दिसलेला आहे आणि ती सर्वांना त्याची वार्ता सांगत असते. ही आहे साक्ष, ही आहे साक्ष. ती साक्ष मला द्या, इतरांना पण सांगा. आणि परत एक बार मी विनंती करतो की भक्ती संपल्यानंतर, तेल लावल्यानंतर जेव्हा आपण बाहेर पडाल, काही लोकांच्या वैयक्तिक समस्या असतील, काही लोकांच्या वैयक्तिक प्रॉब्लेम असेल, काही लोकांच्या गंभीर समस्या असेल, आणि त्यांची इच्छा आहे की बाळासाहेबांनी ते ऐकावं आणि काउन्सिलिंग करावं. तर निश्चित नुसतं काउन्सिलिंग नव्हे तर प्रार्थनेसह मी तुम्हाला काउन्सिलिंग करायला तयार आहे. मी आपल्याला अगोदरच सांगितलंय की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या थ्रू 4 वर्षाचा काउन्सिलिंगचं ट्रेनिंग देखील माझं झालेलं आहे आणि त्यामुळे सायंटिफिक काउन्सिलिंग पण मी करतो आणि बिब्लिक पाळके सेवेमध्ये 19 वर्ष UCNI मंडळांची सेवा करत असताना प्रभूने ते सामर्थ्य देखील मला दिलंय. त्याचा देखील आपण लाभ घ्यावा, थोड्या वेळ थांबावं. निश्चितच आपलं बोलणं देवाचं वचनाचं उत्तर हे अद्भुत कार्य करणार. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की आज प्रत्येक वार तेलाच्या अभिषेकासाठी आम्ही पुढे येत असताना देवा तुझा आशीर्वादाचा लाभ तू आमच्या जीवनात देणार आहे. आमची अडचणी महार मोठ्या आहे, आमच्या समस्याचा डोंगर मोठा आहे, परंतु आज आम्ही त्या डोंगरावर उभा राहून येशू तुझे धूप आणि तुझे आशीर्वाद घेणार आहे. परत एक वार जागतिक प्रार्थना दिनी तू आम्हाला आशीर्वादित केलं आणि प्रार्थनेसाठी तत्पर राहण्याकरता त्या हन्ना संदेष्टीचं जे उदाहरण दिलं त्याबद्दल आभार मानतो प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस गीत गात असताना आपण सर्वजण पुढे येऊ. प्रभू परमेश्वर तुम्हाला विपुल आशीर्वाद देव.